आज आपण सी पॉईंट बघूया, वॅक्सिनेशन. लास्ट लेक्चरला आपण इम्युनिटी सिस्टीममधल्या ज्या सेल्स आहेत, एस्पेशली बी सेल्स दॅट इज बुर्सा सेल्स, टी सेल्स दॅट इज थायमस सेल्स अँड सेल मिडिएटेड अँटीजन सेल्स आपण बघितलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे वॅक्सिनेशन. आता सगळीकडे एकच चर्चा आहे की कोरोनावरचं वॅक्सिन कधी निघणार किंवा ते कधी कन्फर्म होणार. प्रत्येक देश ह्याच्या पाठीमागं लागलेला आहे. अगदी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी असेल, आपल्या इंडियामधल्या काही फार्मास्युटिकल कंपनी आहेत, रशियाची प्लस आता बाजारात आलेले आहेत, पण त्याच्यावरती बऱ्याच जणांनी आक्षेप म्हणजे शंका घेतलेले आहेत. तर प्रत्येक मग हे वॅक्सिन जे आहे, हे वॅक्सिन काय आहे, हा प्रकार काय आहे, हे का देतात, तर हे रोग होऊ नये म्हणून किंवा जो काय आता सध्याचा जो डिसीज आहे, आता कोरोना हा पॅन्डेमिक डिसीज आहे. पॅन्डेमिक म्हणजे काय, वर्ल्ड वाईड आहे, सगळीकडेच आहे तो. एखाद्या ठराविक रिजन पुरता नाही आहे हा मर्यादित, तर हा वर्ल्ड वाईड आहे. तर हा जो हा जो डिसीज आहे, हा डिसीज जास्त स्प्रेड होऊ नये सोसायटीमध्ये, कम्युनिटीमध्ये, म्हणून आपण काय करतो आहे, हा रोग होणार तो होऊ नये म्हणून आधीच आपण काळजी घेतो आहे, हे वॅक्सिन घेतो आहे की ज्याच्यामुळं हा डिसीजचं इन्फेक्शन आपल्याला होणार नाही आहे. दॅट इज वॅक्सिन. आता आपण टॉपिकच्या फर्स्ट लेक्चरला बघितलं होतं की एडवर्ड जेन्नर ह्यानं पहिलं स्मॉलपॉक्स वॅक्सिन शोधून काढलं. त्यामुळे त्याला आपण त्याचं कॉन्ट्रिब्युशन खूप इम्पॉर्टंट म्हणून त्याला आपण म्हणतो फादर ऑफ वॅक्सिनेशन किंवा फादर ऑफ वॅक्सिनेशन. आता आपण थोडंसं वॅक्सिनेशन म्हणजे काय किंवा वॅक्सिन कुठच्या प्रकारचे असतात त्या थोडंसं आपण बघूया. ॲडमिनिस्ट्रेशन of vaccine that is inactivated pathogen or antigenic protection of a particular pathogen to protect against a particular pathogen is called vaccination. आता बघा, आपण एक्झाम्पल घेऊया, कोरोना व्हायरस, कोविड-19. आता कोविड-19 हा जो व्हायरस आहे, म्हणजे कोरोना हा जो व्हायरस आहे, ह्याला इनॅक्टिव्ह करायचा, बरोबर आहे. आता इनॅक्टिव्ह करायचं म्हणजे काय की ज्याच्यामध्ये त्या कोरोना व्हायरसमध्ये जो एजंट आहे की ज्याच्यामुळं आपल्याला कोरोना होतो आहे, तो एजंट काढून टाकायचा किंवा तो एजंट किंवा त्याचं आपण असं म्हणूया की हीट किल सस्पेन्शन, म्हणजे त्याला मारून टाकायचा की ज्याच्यामुळं आपल्याला कोरोना होणार नाही. आणि त्याच्यापासून तो जो प्रॉडक्ट आहे, इनॅक्टिव्ह पॅथोजन किंवा त्याच्या बॉडीवरचे काही पार्ट्स घ्यायचे, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, अँटीजेनिक प्रोटेक्शन ऑफ ए पर्टिक्युलर, त्यालाच आपण अँटीजेन असं म्हणतो आहे, बरोबर आहे. एनी प्रोटीन, एनी पार्ट की ज्या पार्टमुळं आपल्याला कोरोना होणार नाही आहे. मी काय म्हणतो आहे बघा, एक म्हणजे काय, तो कोरोना व्हायरस इनॅक्टिव्ह करायचा. इनॅक्टिव्ह करायचा म्हणजे त्याला मारून टाकायचा, की ज्याच्यामुळं आपल्याला इन्फेक्शन होणार नाही आहे, कोरोना होणार नाही आहे, नंबर 1. नंबर 2, त्याचा कुठला जो पार्ट आहे त्यालाच आपण अँटीजेन असं म्हणतो आहे, तो पार्ट घ्यायचा. त्याच्यापासून आपण काय तयार करणार, वॅक्सिन तयार करणार आणि हा पार्ट एखाद्या व्यक्तीला इंजेक्ट करायचा. मग आता इंजेक्ट केल्यावरती काय होणार बघा, एक साधं सरळ आहे. तो पार्ट आपण इंजेक्ट केल्यामुळं, इनॅक्टिव्ह पार्ट आपण इंजेक्ट केल्यामुळं ज्या व्यक्तीला आपण हे इंजेक्ट करणार आहे, टोचणार आहे, त्याच्या बॉडीमध्ये हा इन्व्हेट झाल्यावरती तो काय म्हणून जाणार आहे, अँटीजन. ऑफकोर्स त्या माणसाच्या बॉडीमधली इम्युनिटी सिस्टीम जी आहे ही काय होणार आहे, सेन्सिटाईज होणार आहे, बरोबर. ती पटकन रिस्पॉन्स देणार आहे अगेन्स्ट स्पेसिफिक अँटीजन आणि त्याच्या अगेन्स्ट ती काय फॉर्म करणार आहे, अँटीबॉडीज. मग अशा अँटीबॉडीज त्या माणसाच्या ब्लडमध्ये, बॉडीमध्ये भरपूर फॉर्म होणार आहेत. आता बघा, आता अँटीबॉडीज फॉर्म झाल्या अगेन्स्ट इनॅक्टिव्ह पॅथोजन, अगेन्स्ट स्पेसिफिक अँटीजन. आता खरोखरचा जरी कोरोना व्हायरस आला, मी काय म्हणतो आहे बघा, आता खरोखर जरी कोरोना व्हायरस आला तर त्याच्या अगेन्स्ट ऑलरेडी त्याच्या बॉडीमध्ये काय फॉर्म झाले आहेत, रेडीमेड अँटीबॉडीज तयार झाले आहेत. त्यामुळं अँटीबॉडीज पटकन त्या लाईव्ह म्हणजेच ॲक्टिव्ह कोरोना व्हायरसला काय करणार, किल करणार. दॅट इज वॅक्सिन. समजलं, वॅक्सिन म्हणजे असं आहे. आता हे वॅक्सिनचा, प्रत्येक वॅक्सिनचा डोस वेगळा असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती की पोलिओ वॅक्सिन हे अगदी लहान बाळांना देतात. मोठ्या माणूस आहे त्याला देत नाहीत, कारण का लहान म्हणजे 6 वर्षाचं जे आतलं बाळ आहे, म्हणजे बाळ ज्यावेळी पहिलीपर्यंत असतं,
तोपर्यंत त्याला आपण बाळ म्हणतो. परत दुसरी तिसरीपासून आपण त्याला बाळ म्हणत नाही, बरोबर आहे. मग हे जे 0 म्हणजे 1 ते 6 वर्षाचं जे बाळ आहे, ह्या बाळामध्ये अजून हात पाय ब्रेन व्यवस्थित डेव्हलप झालेला नसतो आणि त्यावेळेस त्याच्या बॉडीवरती हा पोलिओ व्हायरस काय करू शकतो, अटॅक करू शकतो. म्हणून 1 ते 6 वर्षाच्या बाळांच्या आतच आम्ही काय करतो आहे, पोलिओ व्हॅक्सिन देतो आहे की जेणेकरून त्या व्यक्तींना पोलिओ होता कामा नाही. आता 7, 8, 10, 12, 13, 14, 15 किंवा तुमचं जे वय आहे, आता तुम्हाला पोलिओ व्हॅक्सिनची गरज नाही. जरी तुमच्या बॉडीमध्ये आता पोलिओ व्हायरस गेला तरी तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही, तुमचे हात पाय वाकडे होणार नाही आहेत. आता म्हणजे याचा अर्थ काय, वर्षातून 3 वेळा देतात. याचा अर्थ काय की 4 महिने ते वॅक्सिन त्या बाळाच्या बॉडीमध्ये काय राहतं, ॲक्टिव्ह राहतं, बरोबर आहे. मग अशा काही वॅक्सिन्स आहेत की जे एकदा वॅक्सिन घेतलं की लाँग लास्टिंग, म्हणजे अगदी आयुष्यभर घेण्याची काय गरज नाही. काही वॅक्सिन 6 महिने 1 वर्ष इतक्या व्हॅलिड असतात, ठीक आहे. तर आता हे जे कोरोना व्हायरस आहे वॅक्सिनचं जे शो चालू आहे, तर ते किती महिने आहे, 3 महिने आहे, 6 महिने आहे, 8 महिने आहे, 1 वर्ष आहे, 2 वर्ष आहे किंवा वर्षातून 2 वेळा वॅक्सिन घ्यायला पाहिजे, हे अजून समजलेलं नाही आहे. ह्याच्यावरती रिसर्च चालू झाला आहे. एखाद्या देशानं आता वॅक्सिन काढलं तर त्याचे फायदे तोटे आपल्याला अजून माहीत नाही आहेत. आत्ता घेतलं काय प्रॉब्लेम येत नाही, पण 6 महिन्यांनी प्रॉब्लेम येऊ शकतो. याचा अर्थ काय, ती वॅक्सिन 6 महिने व्हॅलिड आहे. समजतं मी काय म्हणतो आहे. म्हणजे वॅक्सिनेशन जे आहे ह्याच्या बाबतीत अजून बराच कालखंड जावा लागेल, 1, 2, 3 वर्ष. त्याच्याशिवाय आपल्याला त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती समजू शकणार नाही. आता हे जे वॅक्सिन आहे, हे वॅक्सिन आपल्याला एक विशिष्ट ठिकाणी ठेवावं लागतं, म्हणजे त्याला टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, नाही तर ते वॅक्सिन खराब होऊन जातं. तर आपण थोडीशी इन्फॉर्मेशन वॅक्सिन्स रिगार्डिंग ह्या कॉन्सेप्टमध्ये बघूया. The body's immune system help to protect against pathogen that cause infection. It is an efficient system most of the time. It either keeps microorganism out or track them down and get rid of them. आता मायक्रोऑर्गॅनिझम ट्रॅक करण्यासाठी, त्याला किल करण्यासाठी वॅक्सिन हा एक चांगला उपयोग आहे, नंबर 1. नंबर 2, तो होऊच नाही आहे, बॉडीमध्ये आला तर पटकन त्याचा नायनाट व्हावा, ह्यासाठी वॅक्सिन हे खूप छान काम करतं. It either keeps microorganisms out or track them down and get rid of them. However, some pathogens can overwhelm the immune system. When this happens, it can cause serious illness. The pathogen most likely to cause problem are one of the bodies does not recognize. आता हे थोडंसं समजून घेऊया त्याचं काय अर्थ आहे की असे भरपूर व्हायरस आहेत, अशा भरपूर बॅक्टेरिया आहेत ज्यावेळी ते आपल्या बॉडीमध्ये येतात तर ते आपल्या इम्युन सिस्टीमला फसवतात. जसे काही मुलं पालकांची फसवणूक करतात की मी अभ्यास करतो आहे, मी हे करतो आहे, मी व्हिडिओ लेक्चर अटेंड करतो आहे, पण ॲक्च्युली ते गेम खेळत असतात किंवा काहीतरी एखादं मूव्ही बघ किंवा टाईमपास कर. जसं पण पालकांना काय वाटत असतं की नाही माझा मुलगा अभ्यास करतो आहे, माझी मुलगी अभ्यास करते. तसं काही अँटीजन आपल्या बॉडीमध्ये येतात, काही मायक्रोजम आपल्या बॉडीमध्ये येतात, पण ते आपली इम्युन सिस्टीम त्यांना ओळखू शकत नाही, त्यांना रिकग्नाईज करू शकत नाही. समजते मी काय म्हणतो आहे. आणि हे रिकग्नायझेशन केलं नसल्यामुळं आपली बॉडी त्यांच्या अगेन्स्ट काय तयार करू शकत नाही, अँटीबॉडीज तयार करू शकत नाही, कारण का तो ओळखलेलाच नाही आहे. आपल्या इम्युन सिस्टमला वाटतं की तो सेल्फ आहे, पण तो ॲक्च्युली कसा आहे, नॉन सेल्फ आहे. आपलाच एखादा मित्र आपल्याजवळ असतो, पण आपल्याला वाटत नाही किंवा ते जाणवत नाही की हाच आपला काय आहे, खरा शत्रू आहे. तसंच कधीकधी असे काही डिसीज आहेत, फॉर एक्झाम्पल HIV व्हायरस, ठीक आहे, असे भरपूर डिसीज आहेत की त्या ह्याच्यामध्ये आपली बॉडी अँटीबॉडीज फॉर्म करू शकत नाही. तुम्ही आता बघताय 100 लोकांना कोरोना झाला आहे, त्यातले 10 जण मरत आहेत. याचा अर्थ 10 जणांच्या इम्युन सिस्टीमचा तो प्रॉब्लेम आहे की त्यांची बॉडी त्या कोरोना व्हायरसच्या अगेन्स्ट काय फॉर्म करू शकली नाही, अँटीबॉडीज फॉर्म करू शकली नाही. लक्षात ठेवा. मग त्यांना परत दमा सुरू झाला, ऑक्सिजनचं प्रमाण कमी यायला लागलं, न्यूमोनिया झाला आणि त्यांचा डेथ झाला. Vaccination is a way to teach the immune system as how to recognize and eliminate pathogen organism. मग वॅक्सिनेशन घेतल्यावरती काय समजतं आपल्याला की वॅक्सिन जर आपण घेतलं, स्पेसिफिक वॅक्सिन आपण घेतलं, प्रत्येक ऑर्गॅनिझमचं वॅक्सिन वेगळं आहे. पोलिओचं वॅक्सिन वेगळं आहे, TT म्हणजे टिटॅनसचं वॅक्सिन वेगळं आहे, कोरोनाचं वॅक्सिन वेगळं आहे, TBचं वॅक्सिन वेगळं आहे, टायफॉईडचं वॅक्सिन वेगळं आहे. प्रत्येक
ऑर्गॅनिझमचं प्रत्येक पॅथोजनचं टिपिकल स्पेसिफिक असं वॅक्सिन तयार झालेलं आहे. मग ज्यावेळी आपण हे वॅक्सिन घेतो आहे त्यावेळी आपण आपल्या इम्युन सिस्टीमला हेल्प करतो आहे टू रिकग्नाइज. ठीक आहे, हा कोरोना आहे बघ, अटॅक कर. ठीक आहे, आणि जर आपण वॅक्सिन घेतलं नाही तर आपली इम्युन सिस्टीम त्या ऑर्गॅनिझमला रिकग्नाइज करू शकत नाही. म्हणजे जसं आपण लक्षात ठेवा, अभ्यास करत असताना गाईड म्हणजे मार्गदर्शनचा वापर करतो, आपल्याला कळतं बाबा हे क्वेश्चन येऊ शकतात, अशा प्रकारचे क्वेश्चन असू शकतात. तसं ही इम्युनी सिस्टीमला व्हॅक्सिन काय करत असतं, गाईडलाईन देत असतं किंवा रिकग्नाइज करण्यासाठी किंवा तो स्पेसिफिक पॅथोजन इलिमिनेट करण्यासाठी हेल्प करत असतं. दॅट द वे द बॉडी इज ऑलवेज प्रिपेअर्ड इफ यू आर एव्हर एक्सपोज. कधीही कुठल्याही क्षणी जरी तुम्ही वॅक्सिन घेतला, आता रॅबीज वॅक्सिन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लुईस पाश्चरने ते काढलं. पूर्वी अगदी 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आपल्या इंडियामध्ये हे वॅक्सिन आलं नव्हतं. पिसालेलं ज्यावेळी कुत्रं चावत होतं तर त्याच्या दातामध्ये सलावेमध्ये रेबीज वॅक्सिन व्हायरस असायचा. आणि ज्यावेळी एखाद्या माणसाला किंवा एखाद्याला डॉग बाईट व्हायचा त्यावेळी साधारण 1-1.5 वर्षामध्ये त्या व्यक्तीचा तो माणूसच पिसाळायचा आणि त्याचा डेथ व्हायचा. मग लुईस पाश्चरनं काय केलं, रेबीज वॅक्सिन तयार केलं. म्हणजे रेबीज व्हायरसचा वापर करून त्याच्या अगेन्स्ट काय तयार केलं, रेबीज वॅक्सिन तयार केलं. तसंच लक्षात ठेवा की आपल्यामध्ये एक म्हण आहे बघा, आंब्यानं आंबा पाडणे. म्हणजे आंबा खाली पडलेला असतो तोच घ्यायचा आणि आंबा पाडायचा. आणि पूर्वीची लोकं ज्यावेळी काटा लागायचा तर ते काटा कसे काढायचे, काटाच दुसरा घ्यायचा आणि काट्यानं काटा काढायचा. तसं हे वॅक्सिनच्या बाबतीत मी असं म्हणू शकेन की तो व्हायरस आहे, तो पॅथोजन आहे, त्याचाच वापर करून त्याच्या अगेन्स्ट त्याचा रामबाण उपाय शोधून काढणं म्हणजेच वॅक्सिन. वॅक्सिनेशन इज अन इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ द प्रायमरी प्रिव्हेन्शन दॅट कॅन प्रोटेक्ट पीपल फॉर गेटिंग सिक. म्हणजे जी रिस्क आहे ही काय होते, पूर्णपणे कमी होते. ठीक आहे, त्यामुळे जे प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे त्यामुळे डिसीज होतच नाही ॲब्सोल्युटली, आणि त्यामुळे त्याचा काही परिणाम आपल्या बॉडीवरती होत नाही. वॅक्सिनेशन हॅज अलाउड अस टू कंट्रोल डिसीज लाईक मिझल्स. बघा, मिझल्सवरती आपण वॅक्सिन आता मिळवलेले आहे, पोलिओवरती आहे, टिटॅनस म्हणजे धनुर्वात त्याच्यावरती मिळवलेलं आहे, उपिंग कफ. जर तुम्हाला 1-2 दिवस खोकला आला तुम्ही खोकला, ठीक आहे, हरकत नाही, खोकला निघून गेला, तो साधा खोकला असतो. पण जर तुम्हाला 1 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, 8 दिवस आहे, 10 दिवस आहे, तर त्या खोकल्याला आम्ही काय म्हणतो आहे, डांग्या खोकला, त्यालाच आम्ही काय म्हणतो आहे, उपिंग कफ. त्याच्यावरती सुद्धा आम्ही काय केलेलं आहे, आता वॅक्सिन फॉर्म केलेलं आहे. दॅट वन्स थ्रेटन द मेनी लाईव्स. इट इज इम्पॉर्टंट दॅट द मेनी पीपल ॲज पॉसिबल गेट वॅक्सिनेटेड. लक्षात ठेवा ह्याचा फायदा काय आहे वॅक्सिनचा. एक म्हणजे काय, जे लोक इन्फेक्टेड आहेत ते यातून बरे होणार आहेत, आणि ते जे बरे झाल्यामुळं तर काय होणार आहे, त्याचं कम्युनिटी स्प्रेडिंग सोसायटीमध्ये पूर्णपणे थांबणार आहे. Vaccination don't just protect the individual when enough people are vaccinated. It also helps to protect the society. आता गव्हर्नमेंट काय करते बघा, आपलं म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट असून दे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असून दे, ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी वॅक्सिन येतं त्यावेळी ते शासन गरिबांना श्रीमंतांना सगळ्यांना देतं, भेदभाव करत नाही. कारण का चुकून एक जरी व्यक्ती राहिला आणि त्याच्यामुळे जर इन्फेक्शन झालं तर मित्रांनो पूर्ण सोसायटीला इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून वॅक्सिन किंवा वॅक्सिनेशन जो प्रोग्राम आहे हा गव्हर्मेंट म्हणजे सरकार राबवत असतं. अगदी लहान मुलांना शाळेत वॅक्सिन दिलं जातं बघा, अगदी इंग्लिश मिडियम असून दे, मराठी मिडियम असून दे, कुठली शाळा असून दे, वॅक्सिन हे मुलांना फ्री आणि कंपल्सरी दिलं जातं, हे लक्षात घ्या. आता आपण थोडीशी इन्फॉर्मेशन बघूया इथं, एक सेकंड. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे वॅक्सिनेशन आर सेफ. वॅक्सिन्स आर कन्सिडर्ड टू बी सेफ. They are rigorously tested and go through many rounds of study, examination and research before they are used for general public. आता कुठलंही वॅक्सिन फॉर्म केल्यावरती पहिला राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, आता आपल्या इथं जे इंडियन वॅक्सिन आहे कोवॅक्सिन ह्याच्यावरती आता चालू आहे. काही गव्हर्नमेंटने ते त्याच्यावरती बॅन केले. बऱ्याच जणांना रिॲक्शन येते, बऱ्याच जणांची हाडं, एक मला वाटते काही 2-3 लेडीज होत्या, त्यांचे जे बोन्स आहेत हे सगळे स्वेल झाले, म्हणजे हाडं सुजली. याचा अर्थ काय, त्या वॅक्सिनचा साईड इफेक्ट व्हायला लागला आहे, पटकन ते थांबवलं जातं. कुठलंही वॅक्सिन झाल्यावरती ते उंदरावरती, ससा किंवा मंकी, आपल्या जवळचा जो नातलग म्हणजे मंकी, ह्याच्यावरती टेस्ट केली जाते आणि मगच त्या वॅक्सिनचे कुठलेही साईड इफेक्ट्स हे कन्फर्म केले जातात
आणि मगच ते वॅक्सिन पब्लिकसाठी अलाव केलं जातं. म्हणजे वॅक्सिन्स जे तुम्हाला टोचलं दिलं जातं त्याच्या सगळ्या ॲडवर्स रिॲक्शन, त्याचा रिस्पॉन्स, त्याची असणारी ॲलर्जी, हे सगळ्याचा स्टडी केला जातो आणि मगच ते काय केलं जातं, दिलं जातं. सो एक्सटेन्सिव्ह रिसर्च आर एव्हिडन्स शो दॅट द वॅक्सिन्स आर सेफ, देअर साईड इफेक्ट्स अँड रेअर अँड टिपिकली माइल्ड. काहींना थोडंसं येतं की बाबा थोडीशी थंडी वाजेल, थोडेसे अंगावरती रॅश उडतील, पण ठीक आहे, त्याचा अभ्यास करूनच ते दिलं जातं. आता डू यू नो, क्वेश्चन मार्क केलेला आहे, हाऊ डज वॅक्सिन्स वर्क इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये वॅक्सिन कशा प्रकारे काम केलं जातं. आता हेल्दी इम्युनी सिस्टीम डिफेंड्स अगेन्स्ट इन्व्हेडर्स. द इम्युनी म्हणजे जी हेल्दी इम्युनी सिस्टीम आहे ती पटकन त्याचा मुकाबला करणारच आहे. सो इम्युनी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेव्हरल टाईप ऑफ सेल्स. दिस सेल्स डिफाइंड अगेन्स्ट हार्मफुल पॅथोजन. However, they have to recognize an invader. Vaccination teach the body to recognize new pathogen causing disease. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की अशा भरपूर काही पॅथोजन्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे आपल्या बॉडीमध्ये आल्यावरती आपली इम्युनी सिस्टीमला ते ओळखत नाहीत, म्हणजे रिकग्नाइज होत नाही आहेत. आणि हे काम कोण करून देणार आहे, वॅक्सिन करून देणार, ओळख करून देणार की हा आपल्यासाठी घातक आहे, पटकन अँटीबॉडीज करा, त्याला किल करा. ठीक आहे, ते गाईड करणार आहेत. Vaccination teaches the body to recognize a new pathogen causing disease. It stimulates the body to make antibodies against antigen or pathogen. It also primes immune cells to remember the types of antigen. This allows a faster response to the pathogen in future. परत जर ते आपल्याला कधी इन्फेक्शन झालं, अँटीबॉडीज पटकन फास्ट तयार होणार आणि पटकन त्या इन्फेक्शनला कमी केलं जाणार. Vaccination work by exposing your to a safe version of pathogen. Vaccines may be in the form of, आता हे वॅक्सिन जे आहे कुठल्या फॉर्ममध्ये असू शकतं बघा, अ प्रोटीन ऑर शुगर फॉर्म द पॅथोजन. प्रोटीन किंवा शुगर फॉर्ममध्ये असणार ते पॅथोजन. अ डेड ऑर इनॲक्टिवेटेड फॉर्म ऑफ पॅथोजन, म्हणजे तो जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो डेड असणार किंवा इनॅक्टिव्ह असणार, म्हणजे जिवंत पण असेल पण तो इनॅक्टिव्ह असेल, तुम्हाला काही करू शकणार नाही. अ टॉक्झॉइड कंटेनिंग टॉक्झिन प्रोड्यूस बाय अ पॅथोजन. आता त्या पॅथोजननं जे विष तयार केले टॉक्झिन, त्याच्यापासून तयार केलेलं वॅक्सिन, त्याला आम्ही टॉक्झॉइड असं म्हणतो. समजलं का, टॉक्झॉइड म्हणजे विषाला मारतं तसं. विकेंड ॲटेन्युएटेड पॅथोजन म्हणजे जिवंत असतो पण वीक असतो. वेन द बॉडी रिस्पॉन्स टू द वॅक्सिन इट बिल्ड अँड ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी रिस्पॉन्स. दिस हेल्प टू एन्यूक द बॉडी टू फाईट ऑफ अन ॲक्च्युअल इन्फेक्शन. आता इथं दिलेलं आहे, find out different types of vaccines available in the market and their significance. आता सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्याकडं तुम्ही आता व्हिडिओ बघताय, आता सगळ्यांच्याकडे इंटरनेट आहे. तुम्ही इंटरनेटवरती सर्च करा आणि उद्यासाठी हा एक्स्ट्राचा होमवर्क आहे असाइनमेंटमधला, की फाइंड आउट डिफरंट टाईप्स ऑफ वॅक्सिन्स अवेलेबल इन द मार्केट अँड देअर सिग्निफिकन्स. आता फॉर एक्झाम्पल मलेरिया आहे, लेप्रसी आहे, हर्पीज आहे, हेपॅटायटिस सी आहे, एड्स आहे. ह्याच्या अगेन्स्ट अजून वॅक्सिन निघालेले नाही आहेत. वॅक्सिन्स अंडर स्टडी, ह्या अंडर स्टडीमध्ये आहेत, त्या इथे येणार नाहीत. मग इथं कुठल्या कुठल्या येणार आहेत, पोलिओ येईल, स्मॉल फॉक्स येईल, रेबीज येईल. आता बघा पोलिओ कुठल्या व्हायरसच्या अगेन्स्ट, त्या व्हायरसचं नाव आणि त्याचे फायदे. ठीक आहे, आता BCG वॅक्सिन आहे, हे TBच्या अगेन्स्ट आहे, तर त्याचे फायदे. ठीक आहे, म्हणजे वॅक्सिन, त्याचा व्हायरस, त्याचा सिग्निफिकन्स, असं तुम्ही थोडंसं नेटवरती सर्च करून फाइंड आउट डिफरंट टाईप्स ऑफ वॅक्सिन अवेलेबल इन द मार्केट अँड देअर सिग्निफिकन्स. म्हणजे ते वॅक्सिन घेतल्यावरती आपल्याला काय फायदा होऊ शकतो, की आपल्याला मग मलेरिया होणार नाही, किंवा आपल्याला हे होणार नाही, आपल्याला TB होणार नाही, आपल्याला लेप्रसी होणार नाही आहे, जे काय असेल ते. तर हा होमवर्क चांगला आहे, छान आहे. तुम्ही हे इंटरनेटवरती सर्च करा आणि होमवर्क पूर्ण करा.
इंटरनेट माय फ्रेंड, वेदर वॅक्सिन्स कॅन बी डन ड्युरिंग ऑर बिफोर प्रेग्नन्सी. काय प्रश्न विचारला आहे बघा. वॅक्सिन हे प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे का? ते आधी दिलं पाहिजे की प्रेग्नन्सीमध्ये दिलं तर चालते? हा पहिला क्वेश्चन आहे. वेदर द वॅक्सिन्स कॅन बी डन ड्युरिंग ऑर बिफोर प्रेग्नन्सी. सेकंड क्वेश्चन आहे, विल इट बी हेल्पफुल टू प्रोटेक्ट द मदर अँड बेबी बोथ. ठीक आहे. मग ते वॅक्सिन दिलं की रेडीमेड म्हणजे आईला पण फायदा झाला पाहिजे, त्या बाळाला पण झाला पाहिजे, असं होऊ शकतं का? थर्ड, विच वॅक्सिन्स कॅन बी ॲडमिनिस्ट्रेटेड बिफोर प्रेग्नन्सी. असे कुठले वॅक्सिन्स आहेत की जे प्रेग्नन्सीमध्ये दिले जातात आणि व्हेन कॅन इट बी, आणि ते कधी, कुठल्या काळात? हाऊ विल यू इन्क्रीज अवेअरनेस इन द सोसायटी ऑन धिस इश्यू. आता सोसायटीमध्ये आता एखादी गरीब वस्ती आहे किंवा स्लम एरिया आहे, तिथं वॅक्सिन हा प्रकार काय माहीत नाही, मग तुम्ही तिथं अवेअरनेस कसा कराल? किंवा गव्हर्नमेंट रेडिओवरती, टी व्हीवरती, DDवरती सांगते किंवा पोस्टर लावते की वॅक्सिन, लस द्या बाळा, पोलिओ टाळा. म्हणजे ह्याचा जो अवेअरनेस आहे, हा जो प्रोग्राम आहे, आपल्याला कसा रन करायचा आहे आणि कसे हे जे डिसीज आहेत हे आपल्या सोसायटीमधून कमी करायचे आहेत किंवा त्याचा पूर्णपणे नायनाट करायचा आहे, हे आपल्याला इंटरनेट ह्या माध्यमातून पाहायचं आहे. आता थोडंसं मी इथं तुम्हाला माहिती देतो. वेदर द वॅक्सिनेशन कॅन बी डन ड्युरिंग ऑर बिफोर प्रेग्नन्सी. काही जे वॅक्सिन्स आहेत हे प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत, त्यामुळं आईला आणि त्या बाळाला, बेबीला कुठल्याही प्रकारे काहीही धोका होत नाही. ते वॅक्सिन्स वेगळे आहेत. म्हणजे कुठलंही वॅक्सिन तुम्ही ज्यावेळी घेताय त्यावेळी आपण थोडंसं काळजी घेतली पाहिजे की ती लेडी प्रेग्नेंट आहे का, कुठला मंथ चालू आहे, कधी दिलं चालेल. नेक्स्ट, सेकंड, काही असे वॅक्सिन्स आहेत की जे प्रेग्नन्सीमध्ये द्यायचेच नसतात, ते पूर्णपणे बॅन आहेत ड्युरिंग प्रेग्नन्सी. मग ते कुठले कुठले वॅक्सिन्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आता पहिल्यांदा आपण बघूया इम्युनायझेशन अँड प्रेग्नन्सी. हा ह्याच्यामध्ये इम्युनायझेशन शुड बी परफॉर्म, इम्युनायझेशन म्हणजे वॅक्सिनेशन शुड बी परफॉर्म बिफोर जेस्टेशन. आता बिफोर जेस्टेशन म्हणजे बघा, बिफोर जेस्टेशन म्हणजे प्रेग्नन्सीच्या आत. सिन्स सम वॅक्सिन्स आर नॉट perfectly safe during pregnancy, pregnant women are however often vaccinated either because they travel in foreign countries or when an epidemic occur. आता बरेच जे वॅक्सिन्स आहेत ह्याची ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळं कुठल्या कुठल्या वॅक्सिन्स, मी तुम्हाला त्याची नावं सांगतो आहे, हा नीटसाठी महत्त्वाचा क्वेश्चन आहे. अशा कुठल्या वॅक्सिन्स आहेत की ज्या वॅक्सिन्स प्रेग्नन्सी फेजमध्ये, जेस्टेशन पिरियडमध्ये सेफ आहेत. पहिला आहे टिटॅनस, ही सेफ आहे. सेकंड आहे इन्फ्लुएन्झा. थर्ड आहे इनॲक्टिवेटेड पोलिओमायलिटिस. नंबर फोर्थला आहे कॉलरा. आणि नेक्स्ट आहे, लास्ट आहे हेपॅटायटिस बी. ह्या वॅक्सिन तुम्ही प्रेग्नेंट लेडीमध्ये देऊ शकताय अगदी कुठल्याही महिन्यामध्ये, सेफ आहेत. आता कुठले कुठले वॅक्सिन्स आहेत? वॅक्सिन्स विच आर टू बी अवॉइडेड ड्युरिंग प्रेग्नन्सी आर, तुम्ही देऊ शकत नाहीत पूर्णपणे प्रेग्नन्सीमध्ये, ह्या बॅन आहेत. हे डॉक्टरांना माहिती असणं खूप आवश्यक आहे. नंबर 1 स्मॉल पॉक्स वॅक्सिन. सेकंड ओरल पोलिओमायलिटिस वॅक्सिन. आणि थर्ड आहे रुबेला वॅक्सिन. हे 3 काय आहेत? बॅन आहेत. आता प्रत्येक कंट्रीनं आपल्या याच्यामध्ये, आता आपल्या इंडियन नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल ठरलेलं आहे. म्हणजे कुठलं, आता बाळ जन्मलं तर बाळाला पटकन BCG वॅक्सिन द्या, पुन्हा OPTV1 द्या. आता जन्माला आल्यापासून अगदी 9 महिन्यापर्यंत ठरलेले डोस आहेत, वॅक्सिन्स आहेत, 3-4 वॅक्सिन्स आहेत, त्या दिल्या जातात. पुन्हा बाळ आता 16 ते 24 मंथमध्ये आहे, तर DPT आणि OPV हे 2 वॅक्सिन दिले जातात. पुन्हा आता बाळ काय आहे, 5 ते 6 वर्षाचं आहे, तर DT वॅक्सिन त्याला दिलं जातं. ठीक आहे. पुन्हा 10 ते 16 वर्षाचं आहे, पुन्हा त्याला टिटॅनस टॉक्झॉइड, दॅट इज TT वॅक्सिन दिलं पण जातं. लक्षात, म्हणजे प्रत्येक वयामध्ये प्रत्येक महिन्याचं वॅक्सिनचा जो डोस आहे एक ठरलेला आहे प्रोटोकॉल, त्याप्रमाणे हे वॅक्सिन दिले जातात. समजलं? मला वाटतं वॅक्सिनेशन हा जो कॉन्सेप्ट आहे हा तुम्हाला समजला असेल. हे जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत इंटरनेट माय फ्रेंड, ते तुम्ही थोडेसे बघा आणि डिस्कस करा काय ते. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं BCG वॅक्सिन. आता BCG वॅक्सिन कधी दिलं जातं, तर TBमध्ये दिलं जातं. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, बॅसिलस कॅलॅमिटीगोरिन इज युजली गिवन अराउंड अ बर्थ टू प्रिव्हेंट सिव्हिअर TB. TB कमी होण्यासाठी किंवा TBचा प्रादुर्भाव
कमी होण्यासाठी लहान बाळाला जन्मल्या BCG व्हॅक्सिन हे दिलं जातं. थँक्यू.